हॅलो मित्रांनो, तर आज आपण बनवले आहे तेलाशिवाय साबुदाणा वडा. तर चला प्रोसेस बघूया. तर सर्वात आधी गंजामध्ये पाणी घेतलं आणि आलू चिरून टाकले, त्यामध्ये मीठ पण टाकलं, याला उकडायला ठेवलं. हे उकडते तोपर्यंत तव्यावर शेंगदाणे घेतले आणि शेंगदाण्याला छान भाजून घेतलं. शेंगदाणे भाजले, त्याला मिक्सरमध्ये टाकलं आणि छान त्याला मिक्सर करून घेतलं. तर हा झाला आपला शेंगदाण्याचा मिक्सर. त्यानंतर मग मिरच्या बारीक बारीक कापून घेतल्या. त्यानंतर मग हे रात्री भिजवून ठेवलेला माझा हा साबुदाणा घेतला. त्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर मग ह्या शेंगदाण्याचा कूट. तोपर्यंत माझे आलू पण उकडले होते, तर आलूला छान मी काट्या चमचानी स्मॅश करून घेतला. हे स्मॅश झाला, त्यानंतर त्या पेस्टमध्ये मी आलू पण मिसळला आणि यामध्ये जिरं आणि थोडंसं मीठ टाकलं. त्यानंतर याला छान मिसळून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. हे आहेत छोटे छोटे गोळे. तर याला पूर्ण एकत्र बनवलं आणि त्याला प्लेटमध्ये ठेवून दिलं. आता त्यावर थोडंसं बस मी तेल लावली आहे नावापुरतं आणि त्याला मी एअर फ्रायर मध्ये टाकून दिला. आता याला मी शिजवायला ठेवलं आहे. हे शिजले की हे झाले आपले साबुदाणा वडा तयार. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगाल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.